नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी स्मिता. तर आपल्या स्मिता फॅशन डिझायनर चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला सुंदर अशी डिझाईन सांगणार आहे. तुम्ही कोणी नवीन नसाल तर तरीसुद्धा ही डिझाईन तुम्ही सहजच बनवता येईलच. हा ब्लाऊज व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि कमेंटमध्ये जे कोणी चॅनेलवर पहिल्यांदाच नवीन असणार त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन क्लिकला करून ऑल सेटवर सेट करा. ठीक आहे, चला तर मग वेळ न दडवता सुरुवात करूया. हा ब्लाऊज 36 साईजचा आहे. ह्याची उंची 14 अधिक 1 इंच बरोबर 15 आहे. पुढचा मुंडा खोली 6 आणि शोल्डर 5.6 आहे. याच्या गळ्याचा आकार हा डीप गोल शेपमध्ये केला आहे. याला कॅनव्हास पट्टी फोल्ड करून शिवून घेतली आहे. ह्याची शिलाई हा ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर करायची आहे. आता साडीच्या कलरचे कापड घेतले आहे. जी पट्टी घेतली आहे ती 4 इंच रुंदीची आहे. ही पट्टी साडीचा जेवढा कट निघेल तेवढीच घेतली आहे. ह्या पट्टीची उलट्या बाजूने घडी करून अर्धा इंच धरून पूर्ण टिप मारून घ्या. आणि सुईचा धागा डबल घेऊन पट्टी आहे त्याचा एकेरी भाग घेऊन सुईत दोरा वळून गाठ मारून घ्या. आणि त्या एकेरी भागावर पण गाठ मारा आणि सुईत आत घेऊन पट्टी हळूहळू उलटवून घ्या. पूर्ण पट्टी उलटल्यानंतर पट्टी सरळ धरून इस्त्री प्रेस करा. आणि जी पट्टी आहे ती घेऊन पहिल्या 1 इंचावर चुन्या घ्यायच्या आहेत. मी जसे दाखवल्याप्रमाणे तुम्ही पट्टी उलटवून घ्या. दोऱ्यातून पट्टी हळू बाहेर निघेल. अशीच पूर्ण पट्टी उलटवून घ्या. आता ही जी पट्टी निघाली आहे त्याला इस्त्री सरळ प्रेस करून घ्या. पहिल्या 1 इंचावर चुन्या एकावर एक घ्या. दुहेरी चुन्या घ्या. जसे मी दाखवल्याप्रमाणे एकमेकावर 2 चुन्या येतील. बाजूच्या भागाला 1 इंच मध्ये अंतर धरायचे आणि त्यानंतर चुन्या इकडच्या बाजूला घ्यायच्या. ह्या इकडच्या बाजूला त्या बाजूला. पहा, व्हिडिओमध्ये जसे दाखवल्याप्रमाणे दमडून घ्या चुन्या. आणि पुढचा त्यानंतर 1 इंचाचा भाग सोडून घ्या. आणि दुसऱ्या बाजूने दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकावर एक चुन्या असे प्लेट घेऊन टिप मारा. आणि पुढचे भाग असेच पूर्ण पट्टी चुनी येईल असेच शिवून घ्या. ही झाली पट्टी तयार. बंद कर दे.